तसे उपलब्ध आहेत. सर्वांनी पंचशील आणि उपवासाच्या दिवशी अष्टशील ग्रहण करायचं हे भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये आजच्या चालू काळाप्रमाणे जागतिक दिनदर्शिका नव्हती. त्या काळी चंद्र सूर्याच्या गतीप्रमाणे कालगणना करीत. विशेषतः चंद्राच्या परिभ्रमणाला महत्व देत असत. म्हणून आठवड्याच्या 7 दिवसापैकी एका दिवसाला जास्त महत्व देत नव्हते. तर पौर्णिमा, अमावस्या, 2 अष्टमी आणि 1 पौर्णिमा या दिवसाला जास्त महत्व देत होते. जसं सिद्धार्थ गौतमाचे संपूर्ण आयुष्य, संपूर्ण कार्य निसर्गाच्या शाश्वत नियमाला धरून पूर्णत्वाला गेलेले आहे. पूर्ण चंद्राप्रमाणेच म्हणजेच पौर्णिमेप्रमाणे जन्मापासून तर बुद्धत्व परिनिर्वाणापर्यंत पौर्णिमा त्यांच्या सोबतच होती. विनय पिटकामध्ये भगवंतांनी सांगितले, उपासकाने जसं बुद्धाचे शिष्य गृहस्थ यांनी पौर्णिमा, अमावस्या, शुक्ल अष्टमी, कृष्ण अष्टमी या 4 दिवशी पंचशिलाऐवजी आणखी 3 सदाचाराचं पालन केलं पाहिजे, जसं अष्टशील. भगवान बुद्धांनी याला अष्टशील उपोषशील म्हटलं आहे. आणि ते आरोग्य स्थापित करण्यास मदत करते का हे आपण बघूया. जसं 5 शिलापैकी दुसरं शिल आहे कामेसुमिचाचारा आणि त्या शिलाऐवजी आपण अष्टशिलामध्ये अब्रह्मचर्य, वेरमणी हे शिल घेतो. हे सर्वांनाच माहित आहे. अर्थात मी व्यभिचारापासून किंवा पत्नीशिवाय कुठेही अब्रह्मचर्य करणार नाही. या शिलाऐवजी 3 शिला आणखी ग्रहण करावे लागतात. जसं अष्टशिलामध्ये जसं विकाल भोजना वेरमणी आहे, नच गीत वादित विशुक्क दसन्न माला गंधविलेपन धारण मंडन विभूच नटांना वेरमणी ही शिला आहे. आणि उच्चासैना महासैना हे 3 शिल आपल्याला उपवासाच्या दिवशी सांगितलेले आहे. तर भगवंतांनी या शिलाचं कर्मविपाक आपल्याला सांगितलेला आहे. आणि मॅम सर नेहमी आपल्याला विश्लेषण करून सांगतात की हे शील पालन केल्याने कोणते आपल्याला कुशल कर्म होतात आणि कोणते शील पालन न करणाऱ्याला कोणते अकुशल कर्म होतात हे आपल्याला सांगितलं. पण आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन काय म्हणतो, जसं विज्ञानाने याच्याबद्दल आपलं मत काय मांडलं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जसं अष्टशिलाबाबत काही प्रश्न निर्माण करता येतात का आपल्याला. जसं भगवान बुद्धांनी अष्टशील उपवास व्रत पौर्णिमा, अष्टमी, अमावस्याला का ग्रहण करावे लावले. या दिवशी काही याच दिवशी का, कारण इतर ठराविक दिवशी का नाही. तर भगवंतांनी पौर्णिमा, अमावस्याविषयी वैज्ञानिक कारण दिलंय का कुठेतरी, विज्ञानाने त्याची कारण शोधली आहे का, ते आरोग्याच्या संबंधित आहे का, यावर आपण चर्चा करणार आहोत. विज्ञानाने शोधलेली त्यांची तत्वे अनायसे भगवान बुद्धाने ज्या अष्टशील आपल्याला दिले त्याला लागू पडतात का, यावर आपण चर्चा करणार आहोत. जसं विज्ञानाने अमावस्या पौर्णिमेला आरोग्याची जसं मन शरीर संबंधित तत्व शोधली आहेत ती याप्रमाणे सांगणार आहोत. ते अशा प्रकारचे जी तत्व विज्ञानाने शोधली आहे आणि भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे. जसं पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याची पातळी रोज वाढते. अमावस्या पौर्णिमेला, अष्टमीला रोज वाढते आणि ती कमी होते. त्याचे कारण आहे की सूर्य व चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम पृथ्वीवर होतो. म्हणून भरती ओटी निर्माण होते. चंद्र सूर्याच्या फार जवळ असल्याने चंद्राचा संबंध जास्त स्पष्ट दिसतो. जसं चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने भरती येते तर सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीनेही भरती येते. पण सूर्यामुळे येणारी भरती चंद्रामुळे येणाऱ्या भरतीपेक्षा लहान असते. पौर्णिमेला जेव्हा चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत येतात तेव्हा
चंद्राच्या व सूर्याच्या संयुक्त गुरुत्वाकर्षणामुळे सर्वात मोठी भरती येते. अमावस्येच्या दिवशी येणारी ओहोटी सर्वात मोठी असते. यालाच आपण उद्यानाची भरती ओहोटी म्हणतो. जसं अमावस्या पौर्णिमेनंतर चंद्र सूर्य पृथ्वीची सापेक्ष स्थिती बदलते. अष्टमीला चंद्र सूर्य एकमेकाशी काटकोन त्रिकोण करतात. ज्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण भरती येते त्या ठिकाणी सूर्याच्या आकर्षण शक्तीने सुद्धा ओहोटी येते. त्यामुळे भरतीचे प्रमाण कमी असते. म्हणून अष्टमीच्या दिवशी येणारी भरती सर्वात लहान असते. तसेच या दिवशी ओहोटी हे सर्वात लहान असते. याच भांगाची भरती म्हणतात. ओहोटी असेही म्हणतात. एक भरती ओहोटी रोज होते. त्यास 12 तास 25 मिनिटं लागतात. एकाच वेळी पृथ्वीवर 2 ठिकाणी भरती येते. भरती येते तेव्हा पृथ्वीच्या दुसऱ्या भागातून पाणी ओढल्या जाते. त्यामुळे त्या भागात ओहोटी येते. आता हे सर्वांना माहित आहे, कारण आपण भूगोलामध्ये वाचलेलं आहे. पण याच्यामध्ये काही उपोषणाशी संबंधित काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का, यावर आपण चर्चा करणार आहोत. म्हणून हा मांडण्याचा उद्देश आहे. कारण समाजामध्ये अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा जेव्हा आपण उपोषण ग्रहण करतो तेव्हा काही अंधविश्वासी लोक असतात, जे काही कर्मकांड करणारे असतात. या दिवशी जो परिणाम आपल्या शरीरावर होतो त्या संबंधित त्यांचे विचार वाढल्या जातात. त्यामुळे हा सांगण्याचा दृष्टिकोन आहे. तर या शास्त्रीय कारणानुसार जो परिणाम निर्माण होतो त्याप्रमाणे पृथ्वीच्या 75 ते 80% पाण्यावर गुरुत्वाकर्षण शक्ती जसं चंद्र सूर्य यांचा प्रभाव पडतो. तर पृथ्वीच्या इतरही जीव जंतूवर पडायलाच पाहिजे. जसं चंद्र सूर्याचा पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण परिणाम पडतो आणि जे जीव पृथ्वीवर राहतात आणि त्या पृथ्वीवरच्या जीवावरही त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. तसेच मानवी मनावर, शरीरावर त्याचा परिणाम पडायलाच पाहिजे. या बाबतीत विज्ञानाने जी कारणे शोधली आहे, त्याचे अनुभव, त्याचे निरीक्षण, त्याचा अनुमान, त्याची काही त्यांनी तत्व शोधली आहेत, ती अशा प्रकारची आहेत. जसं मानव हा 4 महाभूताचा भौतिक घटकाने जसं पृथ्वी, तेज, आप, वायू बनलेला आहे. पृथ्वीप्रमाणे शरीरात 3 भाग रक्त आणि 1 भाग पाणी. जर पृथ्वीवरच्या समुद्रावरील पाण्यास भरती ओहोटी सूर्याच्या गुरुत्वाकर्षण येऊ शकते, तर मानवी रक्तावर, पाण्यावर व मनावर त्याचा परिणाम व्हायलाच पाहिजे. गुरुत्वाकर्षण चुंबकीय विद्युत शक्तीचा परिणाम सूक्ष्म अतिचंचल अतिगतिमान अशा मनावर म्हणजे चित्तावर होतो. त्या शक्तीचा प्रभाव अतिसूक्ष्म असतो. तो निरीक्षणाने आपण अवलोकन करतो. तर काही डॉक्टरांचे, काही वैज्ञानिकाचे मत आहे. जसं डॉक्टर एर्नोल्ड लिबेर यांच्या हाऊ द मून अफेक्ट्स यू या ग्रंथात त्यांनी छान विश्लेषण केलेलं आहे. या ग्रंथात पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी मानवी मनावर, शरीरावर कसा परिणाम होतो यांचे त्यांनी मत मांडलेले आहे, त्याची चर्चा केलेली आहे, संक्षिप्त रूप दिलेलं आहे. जसे की गुरुत्वाकर्षण शक्ती चुंबकीय चंद्राची विद्युत शक्तीने रक्ताचा फोर्स वाढतो. त्यामुळे रोजच्या पेक्षा या दिवशी चिडचिड करणे, बडबड करणे, चिंतन करणे, जिद्दीपणा करणे, हिंसक वृत्ती बळावणे, जसं उदास वाटणे, विनाकारण रडून येणे, विनाकारण अशा काही गोष्टी घडतात. आता त्या कोणाच्या बाबतीत घडतात हेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्या सर्वांच्या बाबतीत घडतात का, तर ते म्हणतात, व्यक्ती जेवढी प्रकृती व प्रवृत्तीने ज्याची मानसिकता अकुशल मार्गावर आरूढ आहे, त्यांच्या अधिक अकुशल कर्म करण्याची मानसिकता धाडस निर्माण होते. कोणत्या दिवशी, तर पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी. कारण त्यांनीच आपल्याला उपोषण ग्रहण करायला लावलेले आहे. त्याचा काही वैज्ञानिक परिणाम त्याच्यावर होतो का? जी व्यक्ती
अकुशल कर्म करते आणि त्या व्यक्तीला या दिवशी जर त्यांनी हे शील घेतलं नाही तर अकुशल कर्म करण्याची मानसिकता धाडस निर्माण होते. तर त्यांची मानसिकता कुशल कर्मावर आरूढ आहे. त्यांच्यात अधिक सकुशल कर्म करण्याची मानसिकता या दिवशी निर्माण होते. ज्या व्यक्तीत अति संवेदनशीलता पाहतो, जसा एखादा व्यक्ती आपण म्हणतो खूप नाजूक व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये नेहमी थोड्याशासाठी थंडी वाजते, गरमी गरमी लागते त्याला. थोड्या-थोड्या गोष्टीबद्दल त्याच्या मनामध्ये दुःख-सुखाच्या गोष्टीचा जास्त प्रभाव पडतो, तो अनुभवतो. एखाद्याला जर कुणाला काही उलटी झाली, तर त्याला लगेच मळमळ व्हायला लागते. ते पाहणं त्याला सहन होत नाही. जसं एखाद्यानं काही घाण पाहिली, तर त्याला एकदम डोक्यामध्ये मळमळ, उलट्या व्हायला लागतात. असे जे व्यक्ती असतात, अतिसंवेदनशील असतात, त्याला चक्कर येतात. त्या व्यक्तीवर लहानपणापासून जे संस्कार असतात, त्या असंवेदनशक्तीवर त्या व्यक्तीवर याचा जास्त परिणाम होतो असे ते म्हणतात. अशाच व्यक्तीवर चंद्राच्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा, चुंबकीय विद्युत शक्तीचा अर्थात अष्टमी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी जास्त प्रभाव पडून ती व्यक्ती प्रकृती व प्रवृत्तीच्या नियमानुसार मानसिकता बिघडू शकते त्या व्यक्तीची. जसे मानसिक विकृतीचे काही उदाहरणं दिलेले आहेत. दुसरं कारण आहे भगवंतांनी सांगितलेलं आहे गुरुत्वाकर्षण शक्ती व चुंबकीय शक्ती, विद्युत शक्ती मनाने मन विचलित, अस्वस्थता होते. या संदर्भात काही त्यांनी मतं मांडलेली आहेत. जसं या सर्व बाबीचा वैज्ञानिक दृष्टिकोन विचार केला तर निर्माण केलेल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर, जसं विज्ञानाची तत्वे आपण अनायसे बुद्धांच्या अष्टशिलामध्ये उपसतात, लागू पडतात काय? ते आरोग्य स्थापित करू शकतात काय? ते बघूया. यापूर्वीच 5 शिलाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. जसं 5 शिला भगवंतांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. सोबत अष्टशिलातील कामेसुमिचाराऐवजी अब्रह्मचर्य, वेरमणी या संदर्भात माणसाचे मन कामतृष्णेच्या व्याप कामतृष्णेने व्यापले असते. जर हे शील आपण घेतलं नाही तर उपवासाच्या दिवशी अब्रह्मचर्य वेरमणीच्या संदर्भात माणसाचे मन कामतृष्णेने व्यापलेले असते. कामभोगाच्या अतिमुळे शारीरिक मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. किमान महिन्यातून 4 दिवस तरी या मानसिकतेतून अलिप्त राहून मनाला शुद्ध करण्याचा हा एक भाग नव्हे काय? जसं भगवंतांनी आपल्याला अब्रह्मचर्य व्रत सांगितले. या मनाच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत पौर्णिमा, अमावस्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने, चुंबकीय शक्तीने बाधा येऊ नये. मनाचा समतोलपणा आपल्याला मनाकडून व्रत राखल्याने जावे हाच उद्देश होऊ शकतो. जसं अब्रह्मचर्य व्रत आपण स्वीकारतो. आता आपण पाहून विकाल भोजनाचे वैज्ञानिक दृष्टिकोन. जसं अब्रह्मचर्याचा आहे की त्या दिवशी जर आपण ते शील घेतलं नाही तर आपल्या आरोग्य कसं धोक्यात जाऊ शकते. दुसरं आहे विकाल भोजन. जसं जे 3 शिला आपल्याला अष्टशिलामध्ये सांगितलेली आहे शिल्लकचे, कामेसुमिचाराऐवजी अब्रह्मचर्य सांगितलं आणि नंतर 3 शिले दिलेले आहे. जसं विकाल भोजन आहे, नचिकेता आहे आणि उच्चासना, महासना. याचे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला सांगितले का? जसं विकाल भोजन आहे याचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहू. जसं भगवंतानी तर विपाक सांगितलेलाच आहे, पण विज्ञानाने ते सिद्ध केलं का? तसं दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान एकदाच भोजन ग्रहण करावे लागते, असं ते शील आहे. सकाळी, संध्याकाळी व रात्री सुद्धा भरगच्च भोजन घेण्याच्या सवयीने पचन संस्थेत थोडा सुद्धा आराम मिळत नाही. त्याच्या बलापेक्षा, पचन शक्तीपेक्षा जास्त कार्य त्यास करावे लागते. पूर्वी घेतलेले अन्न पूर्णपणे पचलेले नसते. तोच पुन्हा भोजन घेतल्याने अनेक प्रकारचे पाचक रसात जैविक रसायनाच्या प्रक्रियेत बिघाड निर्माण होऊन
मलबद्धता, आळस, आम्लता, मेंदूचा थकवा, ढेकर, अपचन इत्यादी रोग निर्माण होतात. चरबयुक्त चरबीयुक्त मसालेयुक्त पदार्थ खाण्याची सवय जर त्याला असेल तर ते मग सांगायलाच नको. रक्त संचलन योग्य न झाल्यामुळे चिडचिडपणा, पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा चुंबकीय विद्युत शक्तीच्या प्रभावाचा परिणाम होतो. कारण आपण जर विकाल भोजन केलं तर कुठल्या दिवशी? उपोषिताच्या दिवशी. कारण गृहस्थाप्रमाणे शारीरिक मानसिक कष्ट, जसं भिक्षूंना एकच वेळा भोजन करावं लागते असा नियम दिलेला आहे. कारण गृहस्थाप्रमाणे शारीरिक मानसिक कष्ट त्यांना नसतो. समाधीच्या चित्ताचा एकाग्रतेचा त्यांना अभ्यास सुद्धा असतो. अभ्यास विशेष व्हावा यासाठी केवळ एकदाच भोजन करणे आरोग्यदायी ठरते. विज्ञानाने सुद्धा किमान आठवड्यातून एक तरी दिवस उपवास करावा असं सुचवलेलं आहे. बौद्धिक परिश्रम करणाऱ्या व्यक्तीने केवळ एकदाच जेवणाची सवय करून घ्यावी. त्याचं आरोग्य सर्व काळ ठीक राहण्यास मदत होते. हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जसं कुठलं भोजन सांगितलं? विकाल भोजन. आणि भगवंतांनी तर आपल्याला कर्मविपाक त्याचा सांगितलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनही सांगितलेला आहे. ज्याला ऍसिडिटी म्हणतो आपण, हे त्या दिवशी आपल्याला भरगच्च खाल्ल्यामुळे होऊ शकतो. तसंच एक शील आहे, नच गीत वादित विशुक्क दसन्न माला गंधविले पंधारण मुंडन विभुच्च नटाना वेरमणी. जसं हे शील सांगितलेलं आहे भगवंतानी. सामान्य व्यक्ती श्रृंगार, सौंदर्य, प्रसाधनीचा उपयोग करतो. नाच, गीत, गायन, तमाशा याने भारावून जातो. सोन्या चांदीचे अलंकार घातल्याने रोजच्या त्यांच्या मानसिक व्याधीतील अहंकार, ईर्ष्या, द्वेष, मोठेपणा, दिखाऊपणा, पौर्णिमा व अमावस्येच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा चुंबकीय विद्युत शक्तीच्या प्रभावाने विशेष वाढीस लागून या दिवशी जे करायला नको ती व्यक्ती करू शकते. कारण जर तुम्ही या दिवशी हा साज शृंगार केला तर, म्हणून भगवंतांनी आपल्याला नच गीत वादित हे शील दिलेलं आहे. त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की या दिवशी चंद्राच्या आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्यावर काय परिणाम होतो, हे जे शरीर आपण सौंदर्य, अलंकार प्रदर्शनाने चोराच्या मनात चोरीची तीव्र अभिलाषा निर्माण होऊ शकते. नाच, गाणे, तमाशे कामतृष्णेला अधिक तीव्र गती करण्याचे साधने होते. यातून अनेक उपद्रव निर्माण होतात. गळ्यात माळा, कपाळावर टीका हे सुद्धा संस्कृतीच्या नावाखाली फसवेगिरीच आहे. याला लोक बळी पडतात. अलंकार धारण करणाऱ्याची व धारण करणाऱ्याला पाहणाऱ्याचा मानसिकता बिघडू शकते. म्हणून किमान या दिवशी तरी सर्व टाळले पाहिजे आणि आपलं आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. भगवंतांनी सांगितलेलं आहे, कितीही साज शृंगार केला आणि किती आपल्या शरीराला तुम्ही अलंकारित केलं तर जे शील ग्रहण करतात त्या आचरणाने माणूस जेवढं शुद्ध दिसतो, चांगला दिसतो, ते हे जे विकत घेतलेले दागिने, जे साज शृंगार आहे त्यांनी माणूस चुकी दिसत नाही. याचीच एक कथा जसं भगवंतांनी सांगितलेलं आहे. कथा या नच गीत वादितवर मी तुम्हाला सांगणार आहे. जसं वैशालीची गणिका सगळ्यांना माहित आहे, आम्रपाली. आणि आम्रपालीचा आणि भगवंताचा एक वृत्तांत आहे की एकदा भगवंत वैशालीला गेलेले असतात आणि आम्रमनामध्ये वास्तव्याला असतात. जेव्हा गणिका आम्रपालीला कळते की भगवंत आम्रमनामध्ये आलेले आहे, तेव्हा ती तिथे जाते आणि भगवंताचं दर्शन घेऊन एका बाजूला उभी राहते. भगवंत आम्रवनामध्ये आंब्याच्या झाडाखाली बसलेले असतात. अनायासे वरून एक कैरी पडते हिरवीगार आणि भगवंत करतात. ज्या वेळेस तिनं भगवंताचं दर्शन घेतलेलं असते तेव्हा भगवंत तिला ती कैरी दानामध्ये देतात आणि तिला बजावून सांगतात की आम्रपाली, जेव्हा कधी मला तुझ्या घरी येण्याचा चान्स मिळेल किंवा वेळ मिळेल तेव्हा तू मला ही कैरी वापस करशील. तर आम्रपालीला खूप आनंद होतो. तिला असं वाटते की मी एक गणिका आहे
लोक मला तुच्छ समजतात, पण एवढे महान भगवान बुद्ध आहेत. एवढ्या लोकांसमोर त्यांनी मला ही कैरी दानात दिली आणि तिला खूप खुशी वाटते. आणि ती हिरवी कच्च कैरी घेऊन ती आपल्या घरी आनंदाच्या भरात येते. आणि तिला सांगितलेलं होतं भगवंतानी, जेव्हाही मी कधी तुझ्या घरी येईल किंवा मला तुझ्या घरी येण्याचा वेळ मिळेल, तेव्हा तू मला ही कैरी वापस करशील. तेव्हा ती कैरी घेऊन येते आणि छान एका डब्यामध्ये पॅकिंग करून ठेवते आणि रोज त्या कैरीला पाहते, की भगवंत आले तेव्हा मी ही कैरी त्यांना वापस करेल. ती सुरक्षित असली पाहिजे. आणि रोज ती कैरीची ती पूजा करते, कारण ती गणिका असते आणि तिला लोक कमी दर्जाचं समजतात. पण भगवंतानी तिला ती कैरी दानात दिलेली असते म्हणून तिला खूप त्याचं महत्व वाटते. आणि असा एक काळ येतो जेव्हा ती भगवंताला आमंत्रित करते, की तिच्या घरी भोजनासाठी. आपण बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये वाचलेलं आहोत. भगवंतानी ते आमंत्रण स्वीकारलेलं असते आणि भगवंत तिच्या घरी भोजनाला जातात. भोजन आटोपल्यानंतर भगवंत तिला म्हणतात, की "आम्रपाली, तुला मी एकदा एक कैरी दानामध्ये दिली होती. जशी आंब्याच्या झाडाखाली पडली होती ती कैरी तुला मी दिली होती आणि सांगितलं होतं, की मी जेव्हाही कधी तुला भेटणार तेव्हा तू मला ती वापस करशील." तेव्हा ती म्हणते, "हो भगवंत, मला माहित आहे आणि ती कैरी मी व्यवस्थित ठेवलेली आहे. तिचं मी रक्षण केलेलं आहे. ती मी तुम्हाला परत करते." आता जी त्या डब्यामध्ये ठेवलेली कैरी ती पूर्ण सडलेली असते, काळी पडलेली असते, खराब झालेली असते. तेव्हा ती कैरी ती भगवंतांना परत करते आणि भगवंत तिला म्हणतात, की "आम्रपाली, तुला जी मी कैरी दिलेली होती, ती कैरी ही नाही आहे. मी तुला दुसरी कैरी दिली होती." आणि ती म्हणते, "नाही भगवंत, तुम्ही मला हीच कैरी दिली होती आणि मी तीच कैरी जपून ठेवलेली आहे." पुन्हा भगवंत म्हणतात, "आम्रपाली, ही कैरी ती नाही. मी तुला जी कैरी दिली होती ती दुसरी होती." असा संवाद चालू असताना लगेच तिच्या लक्षामध्ये येते, की भगवंत मला काय समजून सांगत आहेत, की हे जग आहे, हे जे शरीर आहे, नश्वर आहे, अनित्य आहे, बदलणार आहे. आज ना उद्या हे जे शरीर सौंदर्यानं भरलेलं आहे, अलंकार या शरीरावर सुशोभित केलेले आहे, ते उद्या असेच होणार आहे. कारण जीवन नश्वर आहे. तेव्हा तिला स्वतःची गलती कळून येते आणि ती भगवंताची उपासिका बनते. तिला समजते, की कितीही अकुशल कर्माने आपण शरीर सुभूषित केलं, लोक आपल्याकडे आता येतील, पण 2 दिवसांनी जेव्हा आपलं शरीर असं होणार आहे, तेव्हा मला कोणीही विचारणार नाही, हे तिच्या लक्षात येते. आणि हेच शील इथं भगवंतांनी सांगितलेले आहे, की शरीराला कितीही सुशोभित केलं, पण जेव्हा शिलाचा सुगंध आपल्यामध्ये असतो, तो याच्यापेक्षा अधिक सुंदर असतो. दुसरं म्हणजे आध्यात्मिक आरोग्याचा विचार करीत असताना मनुष्य जन्मास येतो, तेव्हा तो अगदी खाली हाताने येतो. मृत्यू होतो तेव्हा तो सोबत काही घेऊन जात नाही. मग इथेच सर्व सोडून जावे लागते. मग अनैसर्गिक आभूषण, विलेपन, गंधमाला धारण करण्याचा काय हेतू आहे? एकूण शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक आरोग्य टिकून राहण्याकरिता मनाचा समतोलपणा आपल्या मनाकडून राखला जावा, यासाठी अष्टशिलातील हे 7वे शील होय. एवढे असूनही भगवान बुद्धाने गृहस्थांना अलंकाराविषयी एकांगी भूमिका घेतलेली नाही. कारण भगवंतांनी कधीही टोकाची भूमिका घेतलेली नाही. त्यांनी मध्यम मार्ग सांगितला आणि इथे पण त्यांनी अलंकाराविषयी सुद्धा एक टोकाची भूमिका घेतली नाही. केवळ त्यांनी फक्त उपोषणाच्या दिवशीच हा विनय दिलेला आहे. आणि शेवटी आहे, शेवटचं जे आहे उच्चासैना महासैना, हे पण शील भगवंतांनी आपल्याला उपोषणाला दिलेलं आहे. जसं उच्च मऊ बिछाण्यावर झोपणार नाही, जसं 8 शिलामध्ये येते. हे पण त्यांनी आपल्याला एक शील सांगितलेलं आहे. त्याचा पण आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया. विज्ञानाने काय सांगितलं आपल्याला त्या शिलाबद्दल. जसं फार उंच 20 ते 25 किलोच्या मऊ गादीवर झोपल्याने तात्पुरते बरे वाटते, पण त्यामुळे कमरेच्या मणक्यात बारीक दरी पडून लंबर स्पॉन्डिलोसिस, तसेच मानेच्या मणक्यात गॅप आल्याने सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस निर्माण होतो. संधिवाताप्रमाणे भयंकर वेदना, मळमळ, डोकेदुखी, चक्कर इत्यादी लक्षणं निर्माण होतात. ट्रॅक्शन, कमरेचा मानेचा पट्टा वापरून औषधी घेऊन तो बरा होईल याची शाश्वती नसते. वैद्य अशांना कडक पलंगावर किंवा जमिनीवर झोपण्याचा सल्ला सांगतात. तसेच मानेच्या स्पॉन्डिलोसिसला उशी तकिया मानेसारख्या मग तकिया घेऊ नये असे सांगतात. तसेच
वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये दिल्याप्रमाणे असे झोपल्यास मन शांत, चुंबकीय विद्युत शक्तीचा प्रवाह समरूपात असल्याने वेदना फार कमी होतात. म्हणून मृत्यूसमयी तसे झोपावे असेही सांगितलेले आहे. पण सर्व काळ तसेच झोपल्याने पाठीच्या कमरेच्या वेदना कमी होताना आपण पाहतो. शांत झोप येते, रक्त संचलन योग्य होते, हार्मोन्स, नलिका, विरहित ग्रंथीचे विवरण योग्य होत असल्याने त्या समस्या आपल्याला निर्माण होत नाहीत. म्हणून भगवंतांनी आपल्याला सांगितले, उच्चासैना महासैना म्हणजे उच्च आसनावर झोपू नका. जर तुम्ही झोपले तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ह्या समस्या तुमच्या जीवनामध्ये उपसताच्या दिवशी निर्माण किंवा नेहमीसाठी निर्माण होतात. भगवान बुद्धाने केवळ उपसताच्या दिवशी फार मोठ्या मऊ बिछाण्यावर झोपू नये असा सामान्य माणसांना सांगितले. पण भिक्षूंना मात्र सदा सर्वदा जमिनीवर अगदी साधा बिछाना, चटई त्यावरच पातळ चादर अंथरून झोपावे असा त्यांनी नियम दिला. कारण हेच आहे की त्यांना नेहमी उपसतशील असते आणि त्यांना ह्या व्याधी निर्माण झाल्या नाही पाहिजे, म्हणून भगवंतांनी ते सांगितलेलं आहे. एकूण अष्टशील धारण केल्यानं कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव शरीरावर व मनावर पडता पडता मनाचा समतोलपणा सहजतेने राखू शकतो. अष्टशील सजगतेची प्रेरणा देते. अशा वेळी मनात द्रष्टा भाव निर्माण होऊन भोगता भाव कमी 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 होत जातो. भोगता भावाने दुःख निर्मिती होत असते. नकारात्मक दृष्टी जाणून सकारात्मक दृष्टी प्राप्त होते. उपसतामुळे मनावर शरीरावर होणाऱ्या गुरुत्वाकर्षण शक्ती व चुंबकीय विद्युत शक्तीची प्रतिक्रिया येत नाही. अशा प्रकारे विज्ञानाची तत्वे अनाशय भगवान बुद्धाच्या अष्टशिलातील उपोसत विनायास लागूच पडतात काय व आपलं आरोग्य स्थापित करू शकतात काय हे सहज सिद्ध होते. जसं अशा प्रकारे भगवंतांनी उपोसताच्या दिवशी स्वतः व भिक्षूकडून अष्टशील पौर्णिमा, अमावस्या, कृष्ण अष्टमी, शुक्ल अष्टमीला धारण करण्याचा संकल्प करून त्याचे चिंतन मनन स्वपरीक्षण करून स्वतःलाच रात्रीला झोपतेवेळी हे विचारावे की मी अष्टशिलाचे योग्य ते पालन केले की नाही, मी कुठे चुकलो. कारण आपल्यालाही रोज सांगतात क्षणाक्षणाला तुम्ही अष्टशील ग्रहण केलं का, 4 वेळा तुम्ही अष्टशील ग्रहण करावं, प्रत्येक वेळाला जाणून घ्यावं की कुठे तुम्ही चुकले का, चुकले असाल तर पुन्हा ग्रहण करावं अष्टशील, असे आपल्याला पण सर मॅम सांगतात. रात्रीला झोपते वेळी विचारावे की अष्टशिलाचे योग्य ते पालन होते की नाही, चुकल्यास भविष्यात चुकणार नाही याची दक्षता आपण घेऊ शकतो. झोपी जावे आणि सकाळी उठून स्नान करून पुन्हा हे शील ग्रहण करावे असे आपल्याला नियम सांगितलेले आहेत. अष्टशिलाचे पालन धारण करणे आणि ही कसोटी आहे, शिस्तबद्ध जगण्याचा एक नियम आहे. अशा प्रकारे पंचशील अष्टशील गृहस्थांना सशक्त मानसशास्त्र वर्तनवादाचे प्रत्यक्ष शिक्षण देऊन आपलं मन सुसंस्कृत करण्याचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आता हे सांगण्याचं कारण आपल्याला पंचशील नेहमी सांगितल्या जाते, त्याचे विभाग पण मॅडम सरांनी छान प्रकारे सांगितलेले आहे. तर हे सांगण्याचे कारण की जे अंधविश्वासी आहेत ते म्हणतात पौर्णिमेच्या अमावस्येला आम्हाला खूप त्रास होतो, आमचे काही मुलांना काही लोकांना फिटा येतात, आम्हाला कुणी करणी केली का, असं काही लोकांचा उद्देश असतो कर्मकांड केल्यावानाचा. मग काही लोक त्यांना सल्ला देतात की तुम्ही अमुक अमुक व्यक्ती जवळ घेऊन त्याला जा, ते त्यांना दाखवा. मग ते लोक आपली फसवणूक करतात. कारण आपल्याला माहित नसते की जो निसर्गाने आपल्याला हे शिल सांगितलेल्या भगवंतानी, तो निसर्गाचा आपल्यावर जो परिणाम होतो त्यामुळे ह्या व्याधी निर्माण होतात. म्हणून तथागतांनी जे काही दिलं आहे ते निसर्गाला धरूनच दिलेलं आहे आणि ते विश्वात एक नंबरचे वैज्ञानिक ठरतात. आणि म्हणूनच आपण कुठल्याही अंधश्रद्धेकडे न वळता एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून ह्या दिवशी ज्या त्रास होतात आपल्याला ते थोड्या वेळापुरते होतील आणि सर्वच लोकांनी होतील असं नाही सांगितलं त्यांनी. म्हणून सगळ्यांनी याचं पालन केलं पाहिजे, हाच एक दृष्टिकोन होता आणि हेच सांगायचा माझा उद्देश होता आहे. आणि तुम्ही सर्वांनी हे माझं सगळं ऐकून घेतल्याबद्दल मी चित्त विवेका संपूर्ण टीमचे धन्यवाद करते आणि धम्ममंगलमनी पुन्हा मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि नमो बुद्धाय जय भीम करून मी जे सांगितलेलं आहे म्हणजे शिलाविषयी जी माहिती दिली ती कितपत आपल्याला योग्य वाटते त्याबद्दल जे वाटते तुम्हाला त्याबद्दल काहीतरी
म्हणजे असं वाटत नाही मला, की जे आपण सांगितले आहे ते उपयोगाचं असेल किंवा नसेल ते आपण ठरवू शकतो. तर ठीक आहे, एवढं बोलून मी माझं म्हणजे जे धम्मदेशना आहे ती इथे समाप्त करते. साधू, साधू, साधू.